मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत नागपूर येथून महाबोधी बोधगया बिहार दर्शनासाठी विशेष रेल्वे यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। यावेळी महाबोधी बोधगया बिहार येथे दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व तीर्थयात्रींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही योजना समाजातील सर्व घटकांना श्रद्धा, अध्यात्म आणि सांस्कृतिक वारशाशी जोडणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे। तसेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर येथून महाबोधी बोधगया बिहार येथे जाणाऱ्या विशेष रेल्वे यात्रेतील सर्व तीर्थयात्रींना शुभेच्छा दिल्या। यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार समीर मेघे, आमदार संजय मेश्राम, हर्षदीप कांबळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार कृष्णा कोपडे, महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या। ही व्यवस्था एवढी चांगली केलेली आहे। तुम्ही जेव्हा डब्यामध्ये बसाल त्या टायमाला खऱ्या अर्थाने आनंद जो आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आतमध्ये तुमच्यासाठी डॉक्टर्स आहेत, बिलकुल टाय घातलेले चांगले वेटर्स आहेत जे तुम्हाला जेवण देणार आहेत। आणि जेवण असं तसं नाही, पोटभर। आणि ज्याला जेवणामध्ये थोडी कमी वाटली त्यांनी मला फोन करायचा, डायरेक्ट फोन करायचा, भाऊ जेवणामध्ये हे कमी आहे म्हणून। आणि जेवण चांगलं झालं तरी फोन करायचा। आणि डॉक्टर आहेत, सगळा स्टाफ आहे, माझ्या खात्याचे सर्व अधिकारी आहेत। हे तुम्हाला आपल्या आई वडिलांना जसं घेऊन चालले त्या पद्धतीने तुम्हाला घेऊन जाणार आहे। तुमची एकच जबाबदारी आहे। मी आता संभाजीनगरहून जेव्हा ट्रेन काढली, जाऊन आले, मुख्यमंत्री साहेब असा आनंद मी पाहिला नाही। बौद्धगयाला गेले, तिकडनं येताना गौतम बुद्धाची मूर्ती आणली। गावागावामध्ये जे गेले होते त्यांचं स्वागत झालं आणि लोक त्या म्हाताऱ्या आईच्या, म्हाताऱ्या वडिलांच्या पाया पडत होते। तुम्ही बौद्धगयाला जाऊन आले, आमचं तुम्ही दर्शन घेतलं म्हणजे आम्ही तुमचं दर्शन घेतो, ही भावना सर्वसामान्य माणसामध्ये होती। तुम्हाला आनंदाची एक गोष्ट सांगतो, मी महाडच्या कार्यक्रमाला गेलो होतो, चौदार तळ्याच्या। त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मला एक आश्वासन दिलेलं आहे, बौद्धगयाला आपल्याला 10 एकर जमीन आपल्याला मिळणार आहे, तिथं तुम्हाला राहण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत। पुढच्या आठवड्यामध्ये 10 दिवसामध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्याला भेटायला मी जातोय। साहेबांनी पत्र ऑलरेडी दिलेलं आहे, मला फक्त आता वेळ घेऊन त्यांना जाऊन भेटायचंय। म्हणून ही यात्रा आजच्या टायमाला या वेळेला जेव्हा जाल तर येताना त्याच आनंदामध्ये एकमेकाला सहकार्य करायचं। होऊ शकतं एखादा माणूस आजारी होऊ शकतो, होऊ शकतं एखाद्याला काही अडचणी येऊ शकतात, त्या वेळेला एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवा। बोधगया जी भगवान गौतम बुद्धांच्या संपूर्ण विचारांची एक प्रेरणाभूमी आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या या तत्वज्ञानामध्ये ज्या 4 महत्त्वाच्या जागा आहेत, सारनाथ असेल, लुंबिनी असेल, कुशीनगर असेल, त्यासोबत सर्वात महत्त्वाची जागा जर कुठली मानली जाते तर ती बोधगया मानली जाते। आणि प्रत्येकाची इच्छा असते की एकदा तरी बोधगयेला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे। मी 2020 साली बिहारचा निवडणूक प्रभारी होतो आणि त्यानिमित्ताने बिहारमध्ये जायचा मला त्यावेळेस संधी मिळाली, तर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन बोधगयेला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि एक वेगळी अशा प्रकारची ऊर्जा ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि निश्चितच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शिंदे साहेब असतील, मी असेल, शिरसाट साहेब असतील, जयस्वाल साहेब असतील, आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरूच याकरता केली की अनेक वेळा आमचे अनेक ज्येष्ठ नागरिक घरच्या अडचणींमुळे, व्यवस्था नसल्यामुळे, सोबत कोणी नसल्यामुळे
मनात इच्छा असूनही आपल्या तीर्थस्थळाचं दर्शन घेऊ शकत नाही आणि मग त्यांची व्यवस्था ही शासनाने करावी या दृष्टीनं ही योजना सुरू केली। मला अतिशय आनंद आहे की आज जवळपास आमचे 500 बंधू भगिनी 800 या तीर्थदर्शन सोहळ्याच्या माध्यमातनं या ट्रेनच्या माध्यमातनं बोधगयेला चालले आहेत। मी श्री संजय शिरसाट आणि हर्षदीप कांबळे यांचे अभिनंदन करेन की अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन आल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला असं वाटेल की शासनाने आपली उत्तम काळजी घेतली आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे दर्शन घडवलं। केवळ एवढंच माझंही सांगणं आहे, सगळे सुरक्षित जा, एकमेकाकडे लक्ष ठेवा, एकमेकाला सांभाळून घ्या, उत्तम दर्शन घ्या, आशीर्वाद मिळवा आणि अतिशय सुखरूप परत नागपूरला येऊन आपापल्या गावी किंवा आपापल्या मोहल्ल्यामध्ये परत जा। मला विश्वास आहे की ही यात्रा अतिशय सफल होईल। आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत। खरं म्हणजे 12:30 वाजता ही ट्रेन सोडायची होती, आता 12:40 झाले आहेत, त्यामुळे 10 मिनिटं उशीर आपणच केलाय। पण मला विश्वास आहे की आमच्या ट्रेनचे ड्रायव्हर आणि गार्ड हे 10 मिनिटं मध्ये कव्हर करून टाकतील आणि अगदी वेळेवर आपल्याला नेतील। त्यामुळे त्यांनाही संपूर्ण स्टाफलाही मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली यात्रा सफल हो अशी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम। आज नागपूर शहरातून बौद्धगयासाठी स्पेशल ट्रेन आम्ही आयोजित केली होती। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या अंतर्गत ही ट्रेन सोडलेली आहे। उद्देश एकच होता की समाज बांधवांना ज्या 60 वर्षाच्या आसपास आहेत त्यांना कधी जायला मिळेल का नाही, काही घरगुती अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात आणि मग सर्वजण या माध्यमातून 6 दिवसाचं ट्रिप त्यांची आयोजित केलेली आहे। उत्तम जेवणाची व्यवस्था, उत्तम डॉक्टरांची व्यवस्था, उत्तम राहण्याची व्यवस्था, उत्तम त्या ठिकाणी फिरण्याची व्यवस्था, हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे एकही रुपया न घेता त्यांना आम्ही आता पाठवलं। तुम्ही पाहिलं असेल, मुख्यमंत्री स्वतः त्यांना झेंडा दाखवायला आले होते। म्हणजे याचं महत्त्व असं आहे की आयुष्यात एकदा का होईना बौद्धगयाला जाऊन आलं पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असते। पण इतका लांबचा प्रवास प्रत्येकाला शक्य होत नाही। जसे हिंदू धर्मामध्ये अनेक तीर्थक्षेत्र असे आहेत की तिथं माणूस एकदा तरी जातो, तसंच या बौद्ध धर्मामध्ये एकदा तरी बौद्धगयाला गेलं पाहिजे ही भावना आहे। म्हणून या सरकारनं या सगळ्याचा विचार केलेला आहे। तुम्ही पाहिलं असेल, अयोध्येला सुद्धा आपण ट्रेन सोडली होती, आता बौद्धगयाला सोडतोय आपण आणि हे सामाजिक सलोखा पण यातून निर्माण होतो आणि या वयामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तुम्ही आता पाहिला असेल, प्रत्येकजण खुश होता। जाताना तर गाडीत गेल्यानंतर तुम्ही कोणताही तुमचा मित्र असेल त्यांना फोन करून विचारा कसं वाटतंय, तो तुम्हाला सांगेल की याच्यासारखा आनंद दुसरा नाही। म्हणून हे करण्याचा आमचा एक प्रयत्न होता। ही ट्रेन आठवड्यातून एकदा ही एक पहिल्यांदा सुटते, नेहमी आता नाही, नेहमीचं नाही आहे, हे फ्री ऑफ कॉस्ट यासाठी आहे। मी संभाजीनगरहून एक ट्रेन सोडली, आता ही 11 तारखेला इथून एक ट्रेन गेली, 20 तारखेला दादर मुंबईहून एक ट्रेन जाणार आहे। म्हणजेच एक फक्त नागपूर तर पुरतं मर्यादित नाही, तर मराठवाडा आहे, नागपूर आहे आणि मुंबई आहे, त्या भागातील सर्व लोकांना पण झालं पाहिजे। म्हणून सर्व लोक कसे जाता येईल हा प्रयत्न आहे। आणखीन जर त्याची डिमांड वाढली तर निश्चितच आणखी 1-2 महिन्यानंतर आणखीन ट्रेन सोडण्याचा प्रयत्न करू। सर, बुद्धाचा जो संदेश आहे तुमच्या एक सामाजिक न्याय विभागाद्वारे जात आहे, तुम्ही मंत्री असताना हा म्हणजे चेहऱ्यावरती जो आनंद आहे आज म्हणजे एकदमच जास्त आहे। बघा, गौतम बुद्धांना त्यांची असलेल्या ध्येय धोरणाला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं ॲक्सेप्ट केलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की सर्वात श्रेष्ठ जे गौतम बुद्धाचे थॉट्स आहेत ते जनतेपर्यंत पोचले पाहिजे। आजही तुम्ही पाहत असाल, युद्ध नको बुद्ध म्हणणारे या जगामध्ये लोक आहेत आणि त्या तीर्थक्षेत्राला जाताना मनात एक वेगळा आनंद असतो। इतके ज्ञानी असलेले बाबासाहेब आंबेडकर, पण गौतम बुद्धाचा स्वीकार, त्या धम्माचा स्वीकार त्यांनी केला, म्हणून ती एक वेगळा आनंद आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे। सर, जे इथे महाराष्ट्र भवन निर्माण होण्याचं जे कार्य मागे घोषणा झाली होती त्याबद्दल काय आणि ते कधी बरं? मी आत्ताच तुम्हाला मुख्यमंत्री समोर सांगितलं आहे की मला 10 एकर जागा मी तिथं मागितलेली आहे
आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पत्र लिहिलं. मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री बदल झाल्यामुळं बिहारमध्ये की थोडंसं आमचं व्हिजिटला थोडंसं अंतर पडलं आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही तिथं जाणार आहोत आणि ते जागा घेतल्यानंतर जवळपास 600 ते 700 कोटी रुपये त्या ठिकाणी त्या निर्माण करायला आम्हाला लागणार आहे. एक म्हणजे नवीन प्रकारचं जसं महाराष्ट्र सदन आहे त्यापेक्षाही चांगलं कसं बांधता येईल, लोकांना तिथं राहता कसं येईल. आणि त्या अनेक लोक असे असतात त्या ठिकाणी बौद्धगयावर गेल्यानंतर त्याच्यावर अभ्यास करू इच्छितात, त्यांच्यासाठी सुद्धा ते स्थान होईल. साधारणतः किती लोकांची राहण्याची व्यवस्था आहे? तिथं कमीत कमी 1000 लोक तरी राहतील. ह्या पद्धतीचं आम्हाला ते बांधायचं आहे.